नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर माझं नाव रोहित सरनाईक। तर पाहू शकता इथे मागील त्याला सोलर पंप इथे योजनेअंतर्गत तुम्हाला पाहू शकता इथे नवीन जे ती वेबसाईट आलेली आहे। तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, 90% अनुदानावर तुम्हाला सोलर पॅनल जे ते मिळणार आहे। 3 HP, 5 HP आणि 7.5 HPचा तुम्हाला पंप मिळणार आहे। तर तुमच्याजवळ जर 2.5 एकरापेक्षा कमी जमीन असेल, 5 एकरापेक्षा, तर तुम्हाला 3 HPचा पंप जास्त असेल तर तुम्हाला 3 HP, 5 HP आणि 7.5 HP असे तुम्हाला पंप मिळणार आहे। तर तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या सर्व मित्राला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला फॉलो करायला विसरू नका। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर पाहू शकता इथे ऑफिशियल वेबसाईटवरती इथे आलेले आहे। आपण या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्र राज्य इथे म्हणजे विद्युत वितरण कंपनीमध्ये इथे तुम्ही ऑटोमॅटिक येऊन जाल। त्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, मराठी सिलेक्ट केलेली आहे मी। तर इथे योजनेची माहिती पाहू शकता। इथे या योजनेसाठी माहिती काय इथे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे। तर पाहू शकता इथे योजनेची ठळक वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत। तर पाहू शकता इथे सर्व शेतकऱ्यांना हे मिळणार आहे योजनेअंतर्गत। तर पाहूचे म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये विहीर असेल, बोरवेल असेल, सर्व काही त्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे। जे शेतकरी ओपन कॅटेगरीमधून येणार आहेत त्या शेतकऱ्यांना 10% इथे अमाऊंट भरायची आहे। तर पाहू शकता इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहेत। सर्वात पहिला ऑप्शन जे ते अर्ज करा, त्यानंतर अर्ज केलेली इथे तुम्हाला स्टेटस चेक करता येणार आहे आणि तुम्ही इथे रक्कम भरण्याकरता इथे तुम्हाला ऑप्शनसुद्धा दिलेले आहे। तर इथे अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पाहू शकता महाराष्ट्र राज्य इथे ऑटोमॅटिक पाहू शकता इथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे। मराठी करा, मराठी करू शकता। त्यानंतर पंपाची घोषणा पाहू शकता इथे तुम्हाला पार्श्वभूमीवर सोलर पंप। तर पाहू शकता इथे ऑनलाईन अर्ज नमुना YA। तर पाहू शकता इथे पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज म्हणजे ज्या लोकांनी पैसे भरले पण त्या लोकांपर्यंत आतापर्यंत त्या लोकांना इथे वीज अवेलेबल झाली नाही, ते व्यक्ती इथे या बॉक्सवरती क्लिक करून ही सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करू शकतात। अन्यथा कोणत्याही व्यक्तीने जर पेमेंट इथे भरली नसेल महावितरणकडे, त्यांनी इथे कोणत्याही बॉक्सवरती क्लिक करायची नाही। त्यानंतर नेक्स्ट सेकंड जे ऑप्शन आहे तुमच्यासमोर पाहू शकता, म्हणजे ज्या व्यक्तीने ते पेमेंट भरलेले आहे किंवा विजेसाठी त्या व्यक्तीसाठी ते ऑप्शन आहे। त्यानंतर अर्ज व वैद्यकीय आणि पाहू शकता जमिनीचे तपशील या ऑप्शनवरती तुम्हाला सर्वात पहिलं जे ऑप्शन आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पाहू शकता योजनेचे नाव इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल, मागील त्याला तर सोलर पंप ही योजना आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचा स्वतःचा म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुमची शेती आहे तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। पाहू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे त्या व्यक्तीचा, त्या लाभार्थ्याचा। त्याच्यानंतर तुझ्या लाभार्थ्याचं तुम्हाला इथे गाव सिलेक्ट करायचे, जे त्या व्यक्तीचं गाव आहे ते गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। पाहू शकता इथे मी गाव सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जे टॉपआउट शो केलेले पाहू शकता इथे डार्क ऑर्डर इथे तुम्हाला म्हणजे ते जे शेतकऱ्या म्हणजे ज्या शेतीमध्ये पाणी आहे त्याचे म्हणजे हे ऑप्शन ज्यांना टॉपआउट शो केलेलं आहे त्या व्यक्तीला NOC लागणार आहे, महावितरणची NOC लागणार आहे, म्हणजे NOC तुम्हाला लागणार आहे। आणि मुख्य पाहू शकता इथे तुम्हाला सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे तुमचा। त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे तुम्हाला। त्यानंतर शेतकऱ्याचा तुम्हाला इथे शेतीचे प्रकार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे, शेती तुम्ही स्वतः करता का कोणाची म्हणजे तुम्ही भाड्याने करता हे तुम्हाला इथे ऑप्शन दाखवले आहे। जर तुम्ही स्वतः करत असाल तर तुम्ही सेल्फ करू शकता, अन्यथा सेकंड ऑप्शन करू शकता। त्यानंतर म्हणजे तुमचं जे 7/12 असेल किंवा आपला सर्वे नंबर असेल किंवा गट नंबर असेल त्या व्यक्तीचं तुम्हाला इथे नाव सिलेक्ट करायचं आहे। ज्या लाभार्थ्याचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला ऑटोमॅटिक इथे 7/12वर किंवा आपल्या गट नंबरमुळे येऊन जाईल नाव। त्यानंतर ऑटोमॅटिक जमीनसुद्धा येऊन जाईल। इथे ऑटो मोड असल्यामुळे ऑटोमॅटिक जमीन त्या व्यक्तीची इथे जमीन एकूण क्षेत्र दाखवलेले हेक्टरमध्ये इथे सर्व काही इथे येऊन जाईल। त्यानंतर त्या अर्जदाराचं इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर पाहू शकता इथे तुम्हाला त्या अर्जदाराचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचे वडिलाचे नाव किंवा पत्नीचे नाव टाकायचं आहे तुम्हाला, आणि पत्नीचे सुद्धा तुम्ही टाकू शकता। त्यानंतर
इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ST OBC किंवा जनरल या ऑप्शनमध्ये तुम्ही म्हणजे जी तुमची कास्ट आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. पाहू शकता महावितरण तुम्हाला इथे मोबाईल नंबरने सुद्धा संपर्क करू शकता किंवा तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही ईमेल ID सुद्धा टाकू शकता त्या लाभार्थ्याची. नसेल तर तुम्ही टाकलेल्या तरी चालेल. अर्जदाराचे रहिवासी पत्ता व ठिकाण तुम्हाला इथे टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या ॲड्रेसवर तुम्ही राहता ते तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे. पाहू शकता घर क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जिल्हा टाकायचा आहे. जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला इथे तालुकासुद्धा टाकायचा आहे. तालुका टाकल्यानंतर तुम्हाला इथे त्या व्यक्तीचं गाव टाकायचं आहे. जे त्या व्यक्तीचं गाव आहे ते तुम्हाला इथे गावसुद्धा टाकायचं आहे. पाहू शकता त्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. त्या व्यक्तीचा ॲटोमॅटिक पिनकोड येऊन जाईल. तुम्हाला जे पिनकोड आहे त्या व्यक्तीचा ते पिनकोड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला आणि इथे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि IDSC कोड तुम्हाला टाकायचा म्हणजे पॅन कार्ड नंबर टाकला तरी चालेल आणि नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर पाहू शकता इथे तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे वेल आहे का बोरवेल आहे तुम्हाला इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. जर तुमचा जो विहीर असेल तर तुम्ही विहीर करू शकता किंवा बोरवेल करू शकता. म्हणजे वेल असेल तर वेल अन्यथा बोरवेल तुम्ही जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तुमचे सिंचन प्रकार तुम्हाला इथे करायचे आहे. पाहू शकता इथे पाईपाने करता किंवा पाईपने करता तुम्हाला इथे करायचं आहे. पाण्याचे गुण निवडा. तुम्ही पाहू शकता इथे पाण्याचे गुणसुद्धा तुम्हाला निवडायचे आहे. तुमचं पाणी जे आहे ते त्यानंतर तुमचं पाणी हार्ड आहे का सॉफ्ट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. किंवा तुमचं सॉफ्ट पाण्याचं सॉफ्ट करू शकता. हार्ड असेल तर तुम्ही हार्ड करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमची जर विहीर असेल तर विहीर किती फूट आहे किंवा बोरवेल असेल तर बोरवेल किती फूट आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. फुटामध्ये टाकायचं आहे किंवा तुमची खोल किती आहे. त्यानंतर तुम्हाला पाण्याची टक्केवारी टाकायची की तुम्हाला पाण्याची उन्हाळी टक्केवारी टाकायची. उन्हाळ्यात तुमच्या विहिरीला किती पाणी असते म्हणजे हे तुम्हाला सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथे शेतकऱ्याचे तुम्हाला इथे टाकायचं आहे यस किंवा शेतकरी आहे का म्हणजे तुमच्या वावरामध्ये इथे वीज आहे का ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती म्हणजे सर्व काही तुम्हाला जिथे रेड कलरचा स्टार आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. कृषी तपशील पाहू शकता इथे तुम्हाला खरीप आहे का हंगाम आहे. तुमची जमीन जी ती खरीप असेल तर खरीप टाकू शकता किंवा रब्बी टाकू शकता. तुम्ही ती पाहू शकता खरीप हंगाम किंवा रब्बी टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला पिकाची माहिती तुम्हाला म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही किती पिकं घेत आहे तुम्हाला टाकायचं आहे. पिकाचे प्रकार तुम्हाला इथे टाकायचे. पाहू शकता इथे पिकाचे प्रकार तुम्हाला सुद्धा टाकायचे. खरीप असेल तर खरीप टाकू शकता किंवा रब्बी असेल तर रब्बी टाकू शकता तुम्ही. म्हणजे कोणतं पीक घेतलेलं आहे तुम्ही खरीप घेतलेलं आहे का रब्बी घेतलेलं आहे आणि एका वर्षामध्ये तुम्ही किती पीक घेतलेलं आहे तर पाहू शकता. पिकाची संख्या तुम्हाला सुद्धा टाकायची. ते पिकाची संख्या तुम्हाला शेवटचे वर्ष म्हणजे वर्ष टाकायचे आहे तुम्हाला पिकाच्या म्हणजे बघा तुम्ही आतापर्यंत किती पीक घेतले ते सुद्धा तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर पाहू शकता वैद्यकीय पंप तपशील पाहू शकता. तुमच्याकडे वैद्यकीय पंप आहे का तर असेल तर यस करू शकता. असेल तर मग तुम्हाला सर्व तपशील टाकायचे आहे. वैद्यकीय पंपाचा प्रकार DC असेल तर DC टाकू शकता किंवा तुमच्याकडे जनरेटर असेल तर जनरेटर टाकू शकता. पेट्रोलवरचा आहे किती HP पंप आहे तुमचा ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. आणि तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारचे पाण्याचे साहित्य नसेल तर तुम्ही डायरेक्ट नो करू शकता की बाबा माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं काहीच नाही आहे पाणी हे करण्याकरता डायरेक्ट तुम्हाला नो करायचं आहे. कोणत्याही प्रकारचं तपशील टाकायची गरज नाही. आवश्यक पंप तपशील तर पाहू शकता इथे आवश्यक असणारे पंपाचे तपशील आपल्याकडे पंपाचे प्रकार DC त्याच्यानंतर आवश्यक पंखाचे प्रकार तुम्हाला टाकायचं आहे. सबमिटवर तो पाहू शकता इथे तुम्हाला सर्व काही तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. तुम्ही ते 2 ऑप्शन दाखवलेले त्या एका ऑप्शन तुम्हाला करायचं आहे. पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथे आवश्यक पंपाचे प्रकार तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर वर्किंग पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा किती HPचा तुम्हाला पंप पाहिजे ते ॲटोमॅटिक येऊन जाईल की जर तुमची जमीन जर 5 एकरापेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथे तुम्हाला 3 HPचाच पंप मिळून जाईल. आणि आता तुम्हाला जर जास्त जमीन असेल तर म्हणजे 7/12नुसार तुम्हाला HP इथे मिळून जाईल की त्या 5 एकरा कमी असेल तर तुम्हाला 3 HP आणि आता 5 HP असं तुम्हाला पंप मिळून जातील. 5 HP 3 HP आणि 7 HPचे. तुम्हाला इथे बँकेचे तपशील टाकायचे आहे. पाहू शकता इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे तुम्हाला त्या शेतकऱ्याचा. त्यानंतर खातेधारकाचे नाव टाकायचे आहे तुम्हाला त्या शेतकऱ्याचा नाव टाकायचं आहे. त्यानंतर IFSC कोड टाकायचं आहे आणि तुम्हाला पाहू शकता IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बँकेचे नाव आणि NCRची हे कोड तुम्हाला गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता. शाखेच्या तुम्हाला जी तुमची शाखा आहे त्या शाखेनुसार तुम्ही हे कोड तुम्ही सर्च करू शकता गुगलवरती. पाहू शकता हे तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. त्यानंतर तुम्हाला शाखा टाकायची. शाखा टाकल्यानंतर तुम्हाला गाव शहर जे तुमची बँक आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. इथे तुम्हाला सर्व काही तुम्ही इथे टर्म अँड कंडिशन जे ती वाचलेलं आहे इथे घोषणापत्र इथे तुम्हाला सर्व
सर्व काही ती वाचून घ्यायचं आहे आणि या खालच्या चारी बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे किंवा तुम्ही जर फॉर्म भरलेला आहे तो चांगल्या प्रकारे फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला पुन्हा हे फॉर्म दुरुस्ती करता येणार नाही. मी तुमचं पूर्ण सदर माहिती इथे जे बरोबर भरलेली आहे तुम्ही सर्व काही ती बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे पाहू शकता आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. पाहू शकता डॉक्युमेंटची साईज जी ती 500 KB पर्यंत तुम्हाला अपलोड करायची. सर्वात पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला 7/12 तुम्हाला अपलोड करायचा आहे. डिजिटल तुमचा 7/12 आहे जो तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. 500 MB जे तुम्हाला PDF जे तुम्ही अपलोड करू शकता. इथे 7/12 उतारा तुम्हाला अपलोड करायचा आहे. ज्या 7/12 उतारावर तुमच्या विहीर असेल किंवा बोरवेल असेल ते 7/12 तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. अन्यथा जर तुमची शेअरिंग असेल म्हणजे बुवा एका 7/12वर 2-4 जणांचे नाव आहेत त्यासाठी तुम्हाला ₹200 बॉन्डसुद्धा लागेल किंवा त्या बॉन्डवर तुम्हाला सर्व काही इथे डिटेल्समध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सर्व काही जे आहे ते तुम्हाला इथे डॉक्युमेंटचे पूर्ण काही PDF जे आहे ते तुम्हाला दिलेले आहेत. वेबसाईटची लिंकसुद्धा दिलेली आहे. सर्व काही तुम्हाला इथे म्हणजे जे घोषणापत्र असतात ते सुद्धा तुम्हाला मी सर्व काही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आणि जे आपली सर्व काही तुम्हाला इथे दिलेले आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 7/12 जो आहे तो तुम्हाला अपलोड करायचा. ज्या 7/12वर जे तुमची विहीर असेल किंवा बोरवेल असेल ते तुम्हाला इथे 7/12 PDF तुम्हाला अपलोड करायचे. इथे 500 MB तुम्हाला PDF अपलोड करायचे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनमध्ये पाहू शकता तुम्हाला इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बँक पासबुकचा सुद्धा इथे तुम्हाला PDF अपलोड करायची. 500 KB तुम्हाला PDF अपलोड करायचे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोसुद्धा त्या लाभार्थ्याला तुम्हाला अपलोड करायचा आहे. पाहू शकता इथे लाभार्थ्याला तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो करायचा आहे अपलोड. आणि त्यानंतर तुम्हाला अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अपलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर 100% तुमचा फॉर्म जे आहे तिथे अपलोडिंग होऊन जाईल. इथे 100% जर पूर्ण तुम्हाला चारही तुम्हाला इथे अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि 100% तुमचं अपलोडिंग फाईल जी ती अपलोड झालेली किंवा तुमची युअर फोल्डर हॅज बीन अपलोडेड म्हणजे तुमचं सर्व काही ते फोल्डर जे ते तुमचं अपलोड झालेलं आहे. पाहू शकता हेच तुम्हाला 4 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्यानंतर पाहू शकता इथे डॉक्युमेंट जे ते तुम्ही अपलोड केलेले आहेत. आणि इतरमध्ये पाहू शकता इतर डॉक्युमेंट जे ते तुम्हाला पाहू शकता. म्हणजे इथे पाणी प्रकल्प क्षेत्र जर तुमचा असेल म्हणजे तुम्हाला जी हे लागणार आहे म्हणजे लाईन म्हणजे जे तुम्हाला पाहू शकता पाणी प्रकल्प असेल तर तुम्हाला इथे जे तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकसुद्धा दिलेली आहे तुम्हाला. त्यानंतर सर्व काही तुम्हाला जे इथे घोषणापत्र असेल सर्व काही तुम्हाला अनुसूचित आणि तुम्ही जर अनुसूचित जातीचा असेल तर तुम्हाला इथे 3rd नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला इथे कास्टसुद्धा तुमची अपलोड करायची आहे. जर तुम्ही SC विजय यांचे जे अनुसूचित जातीचे असाल तर तुम्हाला इथे कास्ट अपलोड करायची आहे. 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये इथे मध्ये 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कास्ट अपलोड करायची. पाहू शकता इथे तुम्ही अनुसूचित जातीसाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र किंवा कास्ट तुम्ही अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि तुमचं युअर फोल्डर हॅज बीन सक्सेसफुली अपलोड झालेलं असलं पाहिजे. पाहू शकता इथे आपण सर्व काही इथे डॉक्युमेंट अपलोड केलेले सर्व काही केलेलं आहे. तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर टॉप आउट शो होऊन जाईल किंवा तुम्ही सर्व काही जे डॉक्युमेंट आहेत तुमच्या सर्व प्रकारे चांगल्या प्रकारे तुम्ही फॉर्म भरलेला आहे. तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नाही. पाहू शकता आपला फॉर्म जे आहे ते चुकीचा नोंदलेला नाही. याचे तुम्हाला सर्व काही ते तुम्हाला बरोबर आहे आवश्यक आहे सुविधा आहे तर तुम्ही ते ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि नेक्स्ट ते तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कीबोर्डचं बटन दाबायचं नाही. पाहू शकता इथे तुमची पेमेंट रिसिप्ट जे तुम्हाला इथे आलेली आहे म्हणजे तुमचा फॉर्म जिथे सक्सेसफुली इथे भरल्या गेलेला आहे म्हणजे तुमची जे आपली रिसिप्ट हे फॉर्म भरण्याची रिसिप्ट ते सुद्धा इथे तुमची आलेली आहे. तुम्हाला पाहू शकता त्या लाभार्थ्याचं नाव, त्या लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक, त्या लाभार्थ्याचा ध्वनी क्रमांक म्हणजे जे मोबाईल नंबरसुद्धा आलेला आहे आणि त्या लाभार्थ्याचा नंबरसुद्धा आलेला आहे. तर इथे तुम्ही प्रिंट काढून त्या लाभार्थ्याला देऊ शकता. जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर याचे तुम्ही सेव्ह प्रिंटसुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमचा जो नंबर आहे लाभार्थ्याचा लाभार्थी क्रमांक या लाभार्थी क्रमांकाने तुम्ही तुमचा स्टेटस कसं चेक करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि योजनेची माहिती पाहू शकता इथे लाभार्थ्याची सुविधा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज पाहू शकता अर्जाची तपशील म्हणजे जे हे तुम्हाला स्टेटस जे चेक करण्यासाठी तुम्हाला इथे करायचं आहे. स्थिती काय आहे ते तुम्हाला इथे तुमचा नंबर टाकायचा आहे. जो लाभार्थ्याचा अर्ज क्रमांक आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सर्व काही तुम्हाला डिटेल्समध्ये इथे हे होऊन जाईल. आता आपल्याला करायचं आहे इथं आता नेक्स्ट जे प्रोसेस आहे ते तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची किंवा जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 10% पेमेंट इथे ऑनलाईन पेड करायची आहे. आणि SC विजय अदर म्हणजे अनुसूचित जातीचे असेल तर तुम्हाला 5% तुम्हाला इथे पेमेंट अपलोड करायची आहे. तेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला ऑनलाईन पेमेंटसुद्धा कशी अपलोड करायची आहे. पाहू शकता इथे जे 3rd नंबरचा ऑप्शन आहे तुम्हाला इथे दिसत आहे की तुम्हाला इथे पेमेंट म्हणजे ते लाभार्थ्याचा क्रमांक टाकून तुम्हाला इथे पेमेंट करायची आहे. पाहू शकता इथे शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या लाभार्थ्याची पेमेंटसुद्धा करायची आहे. आतापर्यंत
आतापर्यंत अजून पेमेंटसाठी ऑप्शन आलेले नाहीत आपल्याला, तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.